सांगतो, आपण तिथे गलका करत होतो, आपला तिथे आवाज येत होता आणि तारा आणि भ्रुकुटी हळूच जाऊन लपून बसतात, दगडात परिवर्तित झाले. एवढ्या परफेक्ट बनवलेले आहेत. त्यांची कंबर बघा, त्याची ज्वेलरी कानातले गळ्यातले, ही तारा आहे आणि भ्रुकुटी. सर मंजुषीकडे दिसेल का? मंजुषी नाही दिसत. ही तारा आहे, ही तारा आणि ही भ्रुकुटी. हिला काय म्हणतात? भ्रुकुटी. ते कसं काय? भ्रुकुटी असते. त्यांच्या पाच मास कमळ असतात. ताराच्या हातात कमळ असतं. सॉरी, ही तारा आहे आणि ती भ्रुकुटी. तर तिच्या हातात कमळ असतं. ओके. तारा जेव्हा येते ना, तर ताराच्या हातात कमळ असतं आणि ताराच्या ऑपोजिट जी असते ती भ्रुकुटी असते. जसं पद्मपाणी आणि वज्रपाणी, पद्माच्या हातात पद्मपाणी कसं ओळखायचं, त्याच्या हातात कमळ असतं. तसं हिच्या हातामध्ये, ताराच्या हातामध्ये कमळ असतात. तर त्याच्यावरून आपल्याला ओळखतात. आता हे कोण आहे? हे बोधिसत्व आहे. बोधिसत्व आहे. बोधिसत्व